नाशिकबद्दल सुट्ट्या सुट्ट्या चर्चा होत्या की नगरसेवक शिंदे गटात जातील. काय सांगाल? येत्या 4 ते 5 दिवसापूर्वी मीडियाने एक बातमी दाखवली होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. पण ती बातमी पूर्णपणे पेड होती. आमच्याकडे नाशिकमध्ये असं कुठलंही पण ऑपरेशन टायगर वगैरे असं काही चालत नाही आणि ते आम्ही होऊ पण देणार नाही. आणि त्यांचं ते ऑपरेशन टायगर वगैरे काय आहे ते फेल झालं. ते फेल झाल्यानंतर अक्षरशः उद्धव साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना की आमचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आज आम्हाला मातोश्रीवर बोलवलं आणि या ठिकाणी आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. नाशिकच्या नुकत्याच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय कामं चालले आहे या कामांचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आढावा देखील घेतला आणि आम्हाला पुढे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 15ची 15 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंदे गटावाले मग शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असेल, महानगर प्रमुख असेल, त्यांचे उपनेते आहेत. सर येत्या काळात देखील अशा पद्धतीचं कुठलं ऑपरेशन होऊ शकणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का? 100%. कारण सांगतो तुम्हाला, नुकते जे 6 खासदार फुटले त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. माननीय राजाभाऊ वाजे म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचा शहर आहे. इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15ची 15 नगरसेवक फुटणार नाही याचे आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे. असा एक अनुभव आहे की नगरसेवक पण उपस्थित असतात, पण अनेकदा असं होतं की शिंदे शिवसेनेमध्ये काही नगरसेवक त्या बैठकीनंतर प्रवेश करतात. काही एक अनुभव आहे. आमदारांच्या बाबतीतही असंच झालं होतं. पहिल्यांदा सगळे आमदार होते. तुम्ही अगदी बरोबर विचारलं, पण तुम्ही बघा खासदारांच्या बाबतीत तसा अनुभव आलेला नाहीये. म्हणजे खासदारांची बैठक झाली, काही खासदार फुटले असतील, पण आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, आज नगरसेवकांची बैठक झाली, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. हिंदी मध्ये सांगा ना, हिंदी में आप. ऐसा नहीं होने वाला था. इस वजह से आज हमने उद्धव साहब की टाइमिंग लिया था. उन्होंने हमें 12 बजे मिलने के लिए बुलाया था. आज हम उनको मिले. हमने उनको वचन दिया है कि साहब नासिक से 15 की 15 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इन पक्ष में रहेंगे और एक भी नगरसेवक फूटेगा नहीं. कितने नगरसेवक आए थे यहाँ पे? कोई एब्सेंट था? कोई भी नहीं. 15 की 15 नगरसेवक यहाँ पे. ये कौन खबर फैला रहा है, झूठी खबर आपके हिसाब यही शिंदे गट के कोई जिला प्रमुख है, कोई एजेंट छोड़े हुए उन्होंने कमीशन के लिए. अगर कोई किसी नगरसेवक को प्रवेश करके लाता है तो उन्हें कुछ दिया जाता है. तो यही एजेंट लोग काम कर रहे हैं उनके. पण तुमच्या नगरसेवकांना देखील आमिष आलं का काही? हो, आमच्या नगरसेवकांना, आमच्या 4 ते 5 नगरसेवकांशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी प्रत्येक प्रभाग विकास निधी म्हणून 5 कोटी रुपये देतो आणि त्यानंतर काही वेगळं आमिष दिलं असेल तर मला माहित नाही. उद्धव ठाकरेंनी आज बैठकीत नगरसेवकांना काही स्पेसिफिक संदेश दिला आहे का? उद्धव साहेबांनी एकच सांगितलं की वाईट वेळ निघून जाते, चांगली वेळ पुढे येते. तुम्ही वाईट वेळेत सोबत आहात पक्षाच्या, निश्चित येणारा काळ हा आपला असेल. ये जानना चाहेंगे, आप जब मिले तो उद्धव जी से क्या बातचीत हुई और क्या उन्होंने निर्देश दिए, क्या कहना? उद्धव साहब ने एक ही बोला है कि बुरा समय है, ये बुरा समय निकल जाएगा, जल्दी अच्छा समय आने वाला है और आप लोग जो भी कारपोरेटर है बुरे समय में पक्ष के साथ खड़े रहे तो अच्छा समय आपका जरूर आएगा. ऑपरेशन टाइगर हुआ, जिस तरह से खासदार और आमदार गए पार्टी छोड़ के शिंदे गट में, नगरसेवकों का भी कहा जा रहा था, क्या कहना चाहते हैं? ऑपरेशन टाइगर जो है, जो फिलहाल अभी हुआ है, तो हमारे नासिक में वो बिल्कुल फेल हुआ है. ना हमारे खासदार वहाँ पे गए, ना वहाँ से नगरसेवक जाने वाले. क्या अभी बाकी, जैसे नासिक की बात हुई, बाकी आपको किसी ने कांटेक्ट किया था आपके नगरसेवकों को कुछ पैसा ऐसा देने की बात? हमारे 4-5 नगरसेवक को उन्होंने कांटेक्ट किया था कि हम आपको प्रभाग विकास निधि देंगे, आप शिंदे गुट में प्रवेश करो. कुछ डराया धमकाया, कुछ केस? नहीं, हमारे पास कुछ है नहीं, हम गरीब लोग हैं. हाँ. हमको क्या डराएंगे और क्या धमकाएंगे. ठीक है, थैंक यू.